मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रंगत वाढली आहे। मुंबई पालिकेवर कुणाची सत्ता येणार? मराठी अमराठी जनतेची मतं नेमकी कुणाला होणार? एस इंडिया संस्थेकडून या सर्वेची आकडेवारी जाहीर झालेली आहे। भाजप शिवसेना 42%, ही आकडेवारी आपण पाहतोय। ठाकरे गट मनसे 44%, काँग्रेस 4%, इतर 11%, भाजप शिवसेना 42%। मुस्लिम मतदार कोणाच्या बाजूने असतील पाहूयात। भाजप शिवसेना 11%, ठाकरे गट मनसे 28%, काँग्रेस 41%, इतर 20%। अमराठी मतदार कोणाच्या बाजूने? भाजप शिवसेना 53%, ठाकरे गट मनसे 15%, काँग्रेस 19%, इतर 13%। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अविनाश ढेगसकर यांच्याकडून। अविनाश, एस इंडिया संस्थेकडून या सर्वेची आकडेवारी जाहीर करण्यात आली, काय अधिकची अपडेट? कृपा, पहिला असा सर्वे मार्केटमध्ये आला असं म्हणू शकतो। एस इंडिया संस्थेचे संस्थापक अमिताभ तिवारी यांचा सर्वे पुढे आलेला आहे। यांच्या मते जो सर्वे येतोय तिकडे भाजपा लीडवर आहे। भाजपा शिवसेनेचा महापौर बसणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। पण एक बघावं लागेल की त्यांनी जी टक्केवारी काढलेली आहे ती बघता येईल तर मराठी माणूस आहे तो 42%, भाजपा शिवसेनेच्या बाजूने, मात्र ठाकरे गटांच्या बाजूने आणि मनसे गटाच्या बाजूने 44%। म्हणजे मराठी माणसाने यावेळेला ठाकरे गटांना महत्व जास्त दिले, तर काँग्रेस 4%, तर इतरांना 11% दिलेले। मुस्लिम मतांमध्ये पण ठाकरे आणि मनसेला गटाला जास्त टक्केवारी दिली, 28% दिलेले। तसंच भाजपा शिवसेनेनं 11% दिले, काँग्रेस 41% आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमराठी म्हणजे मतदार कोणाच्या बाजूने भाकरी फिरवणार हे महत्त्वाचं आहे। यात मात्र भाजपा शिवसेना 53%वर जाणार आहेत आणि ठाकरे गट मात्र आणि मनसे 15%वर असा सर्वे येतोय। म्हणजे या वेळेला ठाकरे गटाला म्हणजे उद्धव ठाकरेंना महापालिकेत सत्ता राखताना मात्र फार मेहनत करावी लागणार आहे, कारण अमराठी मतं आहेत ती भाजपाच्या बाजूने जाताना दिसतात। त्यामुळे मुंबईत ठाकरे गट आपलं अस्तित्व राखणार का हे पाहणं उत्सुकाचं ठरेल। जी, निश्चितच अविनाश, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।